अब शुरू करते हैं। राइट, अब हमको देखना है आज एक्सेलरेशन के बारे में। एक्सेलरेशन बहुत ही सिंपल है, कुछ भी नहीं है, बहुत ही सिंपल है बेटे, बहुत ही सिंपल है। लेट मी टेल यू। एक मिनट। ओके, यहाँ पर एक्सेलरेशन। चलो, अब देखो, मैंने कल बोला था आपको यूनिफॉर्म मोशन और नॉन यूनिफॉर्म मोशन, इन दोनों के बारे में मैंने बताया था आपको। राइट, यूनिफॉर्म मतलब जिसकी स्पीड कांस्टेंट रहती है वो होती है यूनिफॉर्म मोशन, और जिसकी स्पीड कांस्टेंट नहीं रहती जिस केस में, उसे कहते हैं नॉन यूनिफॉर्म मोशन। तो नॉन यूनिफॉर्म मोशन के अलग अलग है। नॉन यूनिफॉर्म मतलब स्पीड चेंज होना, और स्पीड चेंज होने को ही एक्सेलरेशन बोलते हैं। बस सिंपल है। अगर आपका स्पीड नहीं, वेलोसिटी, अगर आपकी वेलोसिटी कांस्टेंट है तो यूनिफॉर्म मोशन। अगर आपकी वेलोसिटी चेंज हो रही है तो इसी मोशन को बोलते हैं एक्सेलरेटेड मोशन। क्या बोलेंगे इसको? बोलो, एक्सेलरेटेड मोशन। सिंपल है। तो एक्सेलरेशन में भी तरीके होते हैं, नॉन यूनिफॉर्म एक्सेलरेशन, यूनिफॉर्म एक्सेलरेशन, लेकिन हमको सिर्फ यूनिफॉर्म एक्सेलरेशन देखना है। बस इसके ही डिटेल में जाते हैं हम, और कुछ नहीं। सबसे पहले एक्सेलरेशन का मतलब समझते हैं। बहुत ही सिंपल है बेटा, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड एक्सेलरेशन। बहुत ही सिंपल होता है। मान लो आपकी वेलोसिटी 20 है, 20 से 30 हो गई, और टाइम है 3 सेकंड। तो चेंज इन वेलोसिटी मतलब 30, ये है आपकी फाइनल, माइनस 20, ये है आपकी इनिशियल, डिवाइडेड बाय टाइम, कितने, 3 सेकंड में हुई। राइट, सो चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इसी को हम एक्सेलरेशन कहते हैं। ठीक है, देखिए, एक्सेलरेशन इज चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, यानी डिवाइडेड बाय टाइम। जैसे आपकी वेलोसिटी क्या होती है? डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम। राइट, वेलोसिटी क्या होती है? डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम। वैसे ही एक्सेलरेशन क्या होता है? चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम। तो ये बहुत ही याद रखना है आपको। मान लीजिए आज के बाद, मतलब अब के बाद, हम इनिशियल वेलोसिटी, किसी बॉडी ने वेलोसिटी की शुरुआत की 20 मीटर पर सेकंड से, और बढ़ते बढ़ते, मतलब एक बस निकली, समझ लीजिए, 20 मीटर पर सेकंड से उसने शुरुआत की, और एक्सेलरेट होते 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 वो पहुंच गई 50 मीटर पर सेकंड। राइट, 50 मीटर पर सेकंड। तो इसे हम बोलेंगे इनिशियल वेलोसिटी, शुरुआत की वेलोसिटी। राइट, मग, अरे, तुम्हाला हिंदीमधून नाही ना, मराठीतून? ठीक आहे. मग ही सुरुवातीला, ते 11वी-12वीला जरा हिंदीमधून असतंय, ते मला लक्षात राहिलं नाही. चला, तर मग सुरुवातीला इनिशियल व्हेलॉसिटी असणार, त्याला आपण यू असं म्हणणार. इनिशियल म्हणजे सुरुवातीची. हे बघा, शब्द बघा, इनिशियल व्हेलॉसिटी, ज्याला की आपण काय वापरणार? यू हा शब्द. इथून पुढे आता आयुष्यभर लक्षात ठेवायचा, खूप कामाचा आहे. आणि फायनल व्हेलॉसिटी म्हणजे शेवटची व्हेलॉसिटी, त्याला आपण व्ही म्हणणार. हे बघा, ही फायनल व्हेलॉसिटी, फायनल फायनल व्हेलॉसिटी. कधी कधी असंही म्हणतात, इनिशियल व्हेलॉसिटीला V1 आणि फायनल व्हेलॉसिटीला V2, पण आपण सहसा U आणि V असे दोन शब्द वापरणार. तर ऍक्सेलरेशन म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. आता कधी लक्षात घ्या, तुमचं अगोदर वजन होतं 30 किलो, नंतर झालं 40 किलो. तर चेंज इन वेट किती झालं सांगा बरं? चेंज इन वेट किती झालं सांगा बरं? चेंज कितीनं झाला? बोलायचंय फटाफट. चेंज कितीनं झाला सांगा? 10 किलो. गुड, 10 kg. बहुत अच्छे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की तुम्ही कसं केलं बघा, फायनल वेट मायनस इनिशियल वेट, ह्यालाच तुम्ही चेंज इन वेट म्हणतात. आणि चेंज साठी एक शब्द आहे अतिशय सुंदर, इथून पुढे लक्षात ठेवायचंय, डेल्टा. मी डेल्टा डब्ल्यू लिहिलं की म्हणायचं चेंज इन वेट.
मी डेल्टा एम लिहिलं की चेंज इन मास, डेल्टा व्ही लिहिलं की चेंज इन व्हेलॉसिटी, डेल्टा एफ लिहिलं की चेंज इन फोर्स, डेल्टा पी लिहिलं की चेंज इन प्रेशर. डेल्टाचा अर्थ काय ह्या, हे बघा डेल्टा, ह्याला डेल्टा म्हणतात. इथून पुढे खूप कामाचा आहे हा शब्द डेल्टा, राईट. त्रिकोण काढला की डेल्टा समजायचं. डेल्टा म्हणजे चेंज, आणि तो चेंज कसा असतो, तो चेंज कसा असतो बाळांनो, फायनल मायनस इनिशियल, इनिशियल मायनस फायनल नाही. सो डेल्टा एच म्हणजे चेंज इन हाईट, तर फायनल हाईट मायनस इनिशियल हाईट, एकदम सिंपल. डेल्टा एच, डेल्टा डब्ल्यू म्हणजे काय, फायनल वेट मायनस इनिशियल वेट. अशा प्रकारे हे डेल्टा आहे. इथून पुढे विसरणार का डेल्टा, कधीच नाही. ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा, हे सोडून द्या, मी जरा मनानच घेतो. इथं काय काय शिकवायचं, युनिफॉर्म ऍक्सलरेशन, नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. चला ठीक आहे, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन बघूया. जसं आपण व्हेलॉसिटी मध्ये किंवा मोशन मध्ये बघितलं बघा, दोन गोष्टी बघितल्या मोशन मध्ये. मोशन मध्ये काय बघितलं आपण, एक बघितली आपण युनिफॉर्म मोशन, आणि दुसरी बघितली आपण नॉन युनिफॉर्म मोशन. दुसरी काय बघितली आपण, नॉन युनिफॉर्म मोशन. तसंच ऍक्सेलरेशन मध्ये पण दोन प्रकार आहेत बेटा. ऍक्सेलरेशन मी असं लिहितोय शॉर्टकट, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. तर काय अर्थ आहे, सर्वात पहिले ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. समजा, असं समजा की 1 सेकंद, हा दुसरा सेकंद, हा तिसरा सेकंद, चौथा सेकंद. एखाद्या बॉडीची स्पीड सुरुवातीला 0 आहे, म्हणजे एखादी बस थांबलेल्या ठिकाणाहून निघाली तर सुरुवातीला किती स्पीड आहे, 0. मग हळूहळू वाढत वाढत 10 झाली, वाढत वाढत 20 झाली. ही इथं खाली टाइम लिहिलाय मी आणि इथं व्हेलॉसिटी लिहिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 मीटर पर सेकंद झाली. तर तुम्ही बघाल की बरोबर एका एका सेकंदानं व्हेलॉसिटी कितीने वाढत आहे, सांगा बरं बाळांनो, सर्वजण सांगा बरं. एका एका सेकंदाने 10. व्हेलॉसिटी कितीने वाढत आहे. यस, 10 ने वाढत आहे. बहुत ही सिंपल. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये चेंज इन व्हेलॉसिटी इक्वल आहे. इक्वल इंटरवल ऑफ टाइम इक्वल चेंज इन व्हेलॉसिटी, इक्वल चेंज इन व्हेलॉसिटी. अरे डेल्टा म्हणजे चेंज असतो. ठीक आहे. ह्याला म्हणायचं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि त्याच्या ऐवजी जर असं असेल, कसं असेल, असं असेल, समजा हीच बॉडी अशी निघाली, 1 सेकंद, 2 सेकंद, 3, 4. सुरुवातीला स्पीड 0, पहिल्या सेकंदानंतर 10 झाली, तिसऱ्या सेकंदानंतर कितीने वाढली, 10च्या ऐवजी 30, चौथ्या सेकंदानंतर 30च्या ऐवजी किती झाली, 70. मग मला सांगा, इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये इथं चेंज किती झाला व्हेलॉसिटीचा, 0 ते 10, 10चा बदल झाला. इथं जर बघचाल तर 10चा बदल, इथून इथे पण 10चा बदल, इथून इथे पण 10चा बदल. पण इथून इथे 10चा बदल आहे, तर इथून इथे कितीचा बदल आहे, 20चा. मला सांगा बरं, इथून इथे कितीचा बदल आहे, 40. 40चा बदल आहे. कितीचा बदल आहे सांगा, 40. राईट. मग तुम्ही जर बघितलं तर इथं इक्वल इंटरवल मध्ये इक्वल चेंज आहे, पण इथं इक्वल इंटरवल मध्ये अनइक्वल चेंज इन व्हेलॉसिटी आहे. कसा, इक्वल इंटरवल मध्ये अनइक्वल चेंज इन व्हेलॉसिटी आहे. राईट. मग ह्या इक्वल मध्ये इक्वल चेंज असला की त्याला म्हणतात युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. काय म्हणतात, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. व्हेलॉसिटीला युनिफॉर्म म्हणत नाही बेटा, कारण व्हेलॉसिटी युनिफॉर्म म्हणजे सेम राहिली का, नाही. 0ची 10 झाली, पुन्हा 10ची 20 झाली, म्हणजे वाढत चाललंय. पण ऍक्सेलरेशन युनिफॉर्म आहे, 10 10 10. ठीक आहे. पण इथं ऍक्सेलरेशन पण युनिफॉर्म नाही. इथं ऍक्सेलरेशन म्हणजे आता इथं बदल कितीचा झालाय, 10चा बदल झाला.
इथं 20चा बदल, इथं 40, म्हणजे ऍक्सलरेशन चेंज होत चाललंय. मग इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये अनइक्वल चेंज इन व्हेलॉसिटी झालं की त्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. काय म्हणतात? नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. आणि इक्वल इंटरवल मध्ये इक्वल चेंज इन व्हेलॉसिटी झालं की त्याला म्हणतात युनिफॉर्म ऍक्सलरेशन. चला मला सांगा बरं, कळलं का हे? येस ऑर नो? ऍक्सलरेशन विषयी कळलं का? युनिफॉर्म ऍक्सलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. तर बघा, मग आपण काय बघितलंय जरा नीट तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे? आपण काय बघितलं बघा. सर्वात पहिले मोशनचे दोन प्रकार आहेत बाळांनो. मोशनचे कोणते कोणते दोन प्रकार आहेत रे? सिंपल आहे. एक आहे युनिफॉर्म मोशन, दुसरी आहे नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे? नॉन युनिफॉर्म मोशनचे दोन प्रकार आहेत बाळांनो. बघा, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? इथं व्हेलॉसिटी बदलतच नाही, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी नाहीच, म्हणजे झिरो. यार कळलं का रे? डेल्टा व्ही इज इक्वल टू झिरो असं कळलं का रे? असा अर्थ कळला का युनिफॉर्म मोशनचा अर्थ? व्हेलॉसिटी बदलत नाही म्हणजे बदल झिरो आहे, म्हणजे डेल्टा व्ही झिरो आहे. हे कळलं का लिहिलं? युनिफॉर्म मोशन मध्ये डेल्टा व्ही झिरो असतो. कळलं का? बोला बरं. येस. तर नॉन युनिफॉर्म मध्ये डेल्टा व्ही झिरो नसतो, म्हणजे इथं व्हेलॉसिटी बदलते. बघा, इथं व्हेलॉसिटी बदलत नाही, इथं व्हेलॉसिटी बदलते बाळांनो. पण व्हेलॉसिटी बदलण्याचे दोन प्रकार आहेत, है का नाही? इक्वल इंटरवल मध्ये इक्वल बदलते व्हेलॉसिटी. इक्वल मध्ये इक्वल बदलली की त्याला म्हणतात युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. पुन्हा लक्षात घ्या, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे, पण व्हेलॉसिटी युनिफॉर्म नाहीये, बदलायली आहे, पण ऍक्सेलरेशन युनिफॉर्म आहे. त्याच्यानंतर जर इक्वल इंटरवल मध्ये व्हेलॉसिटी अनइक्वलने बदलायला लागली तर त्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे इथं जे आहे ना बेटा, इथं ऍक्सेलरेशन बदलत नाही पण व्हेलॉसिटी बदलते. इथं व्हेलॉसिटी बदलत नाही तर मग ऍक्सेलरेशन तर झिरोच आहे, कारण व्हेलॉसिटी मध्येच बदल नाही ना. कारण ऍक्सेलरेशन काय आहे? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पण चेंज इन व्हेलॉसिटी झिरो आहे, तर सिम्पली ऍक्सेलरेशन झिरो आहे. म्हणजे इथं तुमचं ऍक्सेलरेशन झिरो असतं बेटा, पण इथं ना ऍक्सेलरेशन झिरो नाही. हा फरक काय? इथं ऍक्सेलरेशन इक्वल आहे, इथं ऍक्सेलरेशन अनइक्वल आहे, म्हणजे बदलत चाललंय. ह्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, ह्याला म्हणतात युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि हे दोन्ही प्रकार आहेत नॉन युनिफॉर्म मोशनचे. नॉन युनिफॉर्म मोशनचे. कळलं का? सांगा बरं जरा. हे क्लासिफिकेशन ऑफ मोशन कळलं का रे? डिपेंडिंग ऑन ऍक्सेलरेशन. ठीक आहे, विसरायचं नाही. चलो अब आगे. चला एक ह्याच्यावरती आपण छानसा क्वेश्चन घेऊया बाळांनो. ठीक आहे, बघा कसा आहे क्वेश्चन. उगाच सिंपल असतो बघा. द व्हेलॉसिटी ऑफ कार increases from 30 to 60 in 20 seconds. Then find out acceleration. बघा सिंपल आहे बघा. कसं गिव्हन डेटा कसा लिहायचा? गिव्हन डेटा छान पैकी व्हेलॉसिटी ऑफ कार इन्क्रीजेस फ्रॉम म्हटले म्हणजे सुरुवातीला ही व्हेलॉसिटी होती. हे खूप महत्वाचं आहे. ही सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे. फ्रॉम, माझं वजन 20 पासून 30 झालं, ज्याला पासून लावलंय फ्रॉम ते असते सुरुवातीचं. सो फ्रॉम म्हणजे ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे. हे बघा इनिशियल व्हेलॉसिटी आहे 30. टू म्हणजे पर्यंत, म्हणजे ही झाली फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? 60. चला हे पहिल्यांदा हे कळलं का सांगा? पहिल्यांदा हे कळलं का? मी जे लिहून दिलं ते छोटे छोटे डेटा पॉइंट आहेत, कळले पाहिजेत. राईट, छान अथर्व, खूप छान. आणि काय दिले टाइम? अथर्व, दीदीची वही तुझ्याकडे नाही ना? पण आणि टाइम आहे 20 सेकंद. खूपच सिंपल आहे बघा, खूपच सिंपल आहे बाळांनो. त्याच्यात काय नाही रे, काय आहे? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ही बघा फायनल व्हेलॉसिटी
60 आहे, दिसली का? हे बघा इथं लिहिलेली आहे. इनिशियल व्हेलॉसिटी 30 आहे. ही बघा बघा बघा, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली, ही इथं सापडली बघा. ठीक आहे, की सोपं 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 आहे बघा, काय टेन्शन घ्यायचं कामच नाही आपल्याला. आणि टाइम, हे बघा टाइम, टाइम बघा, टाइम बघा, टाइम बघा, टाइम आपण इथं लिहिलेला आहे. ठीक आहे, झालं. 60 मायनस 30 येते, 30 डिवाइड बाय 20 दॅट इज 3/2. 3/2 ला जर भागलं तर बे एक उरला, पॉईंट दिला, 10 झाले, बे 5 10, राईट. 1.5 मीटर. आता हे महत्वाचं आहे, ऍक्सेलरेशनचं युनिट काय, जरा नीट लक्ष द्या. हे काय आहे? ऍक्सेलरेशन म्हणजे काय बाळांनो? डेल्टा व्ही अपॉन टाइम. आता हे आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. आणि टाइम खाली आहे, टाइमचं काय? सेकंद. म्हणजे वरचा सेकंद खाली गुणाकारात येतो बघा. मग काय होतंय? मीटर अपॉन सेकंद गुणिले सेकंद. म्हणजे काय होतंय? मीटर पर सेकंदचा वर्ग होतो. कळलं का? ऍक्सेलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद स्क्वेअर, किंवा मीटर आणि हे सेकंद स्क्वेअरला असं पण लिहिता येते, सेकंद रेस टू -1. कळलं का? हे मीटर पर सेकंद स्क्वेअरला कसं लिहिता येतंय? मीटर सेकंद रेस टू -2. युनिट कळलं का रे बाळांनो? म्हणून काय लिहिलं आपण? 1.5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. राईट. हे झालं पहिलं एक्झाम्पल. त्याच्यानंतर हा, आता बघा, velocity of a bike is 70 meter per second. It becomes 20 meter per second after application of brakes in 4 seconds. म्हणजे velocity बघा कमी व्हायला का जास्त व्हायला, ह्या क्वेश्चन मध्ये वाचून सांगा मला. velocity कमी व्हायला का जास्त व्हायला? कमी व्हायला. बहुत ही सही, बहुत अच्छे श्रुति, बहुत अच्छे. और कौन कौन आंसर दे रहा है मुझे? शुभम बहुत अच्छे, साक्षी, श्रद्धा, अथर्व, हो खूपच छान. चला, आणखीन मला कुणाचे उत्तर येत नाहीयेत. आय एम एक्सपेक्टिंग, कम ऑन. मला सर्वांकडून उत्तर पाहिजे, सर्वांनी पार्टिसिपेट करायचं बाळांनो. मी काही एकासाठी घेतोय काय? हा, भक्ती खूपच छान. शिवपूजा अंजली आहे का बहुतेक, पुढचं नाव दिसत नाही मला. शांतनू खूपच छान. प्राजक्ता, सर्वांनी असं उत्तर द्यायचे रे. मला सांगा, लाईव्ह लेक्चरचा काय फायदा आहे? की असे तुम्ही लगेचच्या लगे इंटरॅक्ट केलं पाहिजे. लगेचच्या लगेच इंटरॅक्ट केलं की तुम्हाला कळतंय लगेच. मला पण कळतंय तुम्हाला कळायला का नाही. नाही तर युट्यूबवर व्हिडिओ आहेतच, आहे का नाही, मुडद्यासारखं बघू शकते माणूस. बट नो, लाईव्ह म्हणजे लाईव्ह असते, लक्षात घ्या, फरक असतो. तुम्हाला लगेचच्या लगे कळलंय का नाही मला कळतंय, मला रिपीट करता येते, तिथल्या तिथं वेगळ्या पद्धतीने सांगता येते. तर मला कोण सांगते मग आता याच्यामध्ये, ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे का फायनल व्हेलॉसिटी आहे? इनिशियल व्हेलॉसिटी आहे का फायनल आहे? कोण सांगते मला? क्विक. आणि थोडक्यात उत्तर द्या. मी पुन्हा सांगतोय, उत्तर थोडक्यात द्या. तुम्ही खूप डिटेल मध्ये लिहिताय. उत्तर कसं लिहायचं असतं माहितीये का? लेसला फक्त यल लिहायचं. हा, आता हे ओ कोण, हे तुमचे नाव कळत नाहीत रे. हे ओ कोण आहे बाबा? नुसतं ओ आहे पुढे डॉट डॉट डॉट. तर तेवढं. ओम पुन्हा एकदा लक्षात घे. आता साक्षी, तू एवढं इनिशियल लिहित बसायचं नाही बेटा. काय लिहायचं? फक्त असं यू लिहायचं, यू, किंवा इन असं आय लिहायचं. शॉर्टकट लिहायला शिका. आता 12वीचे वगैरे विद्यार्थी 11वीचे खूप फास्ट झालेत बघा, खूपच फास्ट झालेत असं उत्तर द्यायला. टायपिंग मध्ये वेळ घालत नाहीत. शॉर्टकट. ओके ला फक्त काय लिहितात? के. जस्ट संपलं. गुड. चला, तर ओम थोडस लक्ष दे, गडबड झाली वाटायले. एका बाईकची व्हेलॉसिटी 70 आहे आणि ती 20 होते. तुम्हाला काय वाटायलंय? की जी मोठी असते ती फायनल असते, जी छोटी असते ती इनिशियल असते, असं नसतं बाळा. व्हेलॉसिटी काय होऊ शकते? वाढत पण जाऊ शकते, कमी पण होत जाऊ शकते ना. कमी पण होत जाऊ शकते का नाही? जर वाढत गेली तर सुरुवातीची कमी आहे, म्हणजे बस स्टँड मधून बस निघाली, सुरुवातीला कमी असते, नंतर वाढते. पण ब्रेक लावल्यावर सुरुवातीला जास्त असते, नंतर कमी होते का नाही? मग तसं इथं ब्रेक लावलेत म्हणून सुरुवातीची व्हेलॉसिटी जास्त आहे. आणि म्हटलंय ना सुरुवातीला, बाईक इज, तुम्हाला इंग्लिश डिकोडिफाय करता आली पाहिजे, कारण फिजिक्स मध्ये हे खूप कामाचं आहे. सुरुवातीला तिची व्हेलॉसिटी 70 आहे, यू. आणि इट बिकम्स म्हणजे ती होते, नंतर होते, असा असतो त्याचा अर्थ. म्हणजे ही झाली तुमची फायनल व्हेलॉसिटी, राईट, फायनल व्हेलॉसिटी. आणि हा आहे टाइम. चला, डेटा कळला का रे सर्वांना? डेटा सर्वांना कळला का सांगा जरा. मी काय काय दिले ते. इनिशियल व्हेलॉसिटी का अशी असते, फायनल व्हेलॉसिटी का अशी असते, राईट. आणि हे तुम्हाला बोलत चालावं लागते बाळांनो, कारण ही सुरुवात आहे फिजिक्सची.
म्हणून तुम्ही सारखं हो नाही मला सांगावंच लागेल. तुम्ही म्हणसाल की सर काय 100 वेळेस मला टाईप करायला लावायलेत, पण तसं नसतंय. मी जर न सांगता न विचारता पुढे गेलो, ही काही बायोलॉजी नाही बाळा. बायोलॉजी जर असली असती तर खटखट 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 पुढे गेलो असतो निघून मी. तुम्हाला विचारत सुद्धा नाही. ते सोपं आहे का? हे फिजिक्स आहे, इथं लॉजिक लागतंय. फिजिक्सचं लॉजिक 9th क्लास पासूनच डेव्हलप झालं पाहिजे. आणि जर इथं डेव्हलप झालं नाही तर मग 11वी-12वी मध्ये कोण वाचू शकत? तिथं लॉजिक बळणच एका दिवसात करतो म्हणलं. लॉजिक ही एक अशी गोष्ट आहे जी 1 आणि 2 दिवसामध्ये महिन्यामध्ये डेव्हलप होत नाही किंवा 6 महिन्यात डेव्हलप होत नाही. इट नीड्स टाइम. आणि विसरायला पण टाइमच लागतो, तुम्हाला माहित असेल. मॅथमॅटिक्स माहिती आहे ना तुम्हाला? मॅथमॅटिक्स शिकायला वेळ लागतो, पण विसरायला वेळ लागतो. बायोलॉजी, इतिहास शिकायला काय वेळ लागतो? एकदम कमी. आणि विसरायलाही कमीच वेळ लागतो. सो फिजिक्स इज लॉजिक. Therefore it takes time to develop, but it also takes time to forget. Initial velocity 70, final velocity 20, time 4 सेकंद. नाही कळलं? ओके. बघा काय कळलं नाही मी सांगतो आता इथे एक्झॅक्टली काय असते. मी काय म्हटलंय, व्हेलॉसिटी ऑफ बाईक इज, एक बाईक आहे, गाडी, मोटर गाडी, 2 चाकी, तिला बाईक म्हणतात. इज 70 म्हणजे कसं म्हणलंय, एका गाडीची व्हेलॉसिटी 70 मीटर पर सेकंद आहे. आणि नंतर काय म्हटलं, इट बिकम्स 20 मीटर पर सेकंद म्हणजे आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ ब्रेक्स, म्हणजे ब्रेक लावल्याच्या नंतर ती 20 मीटर पर सेकंद होते. साधी गोष्ट आहे. आता बघा तुम्ही विचार करा, सुरुवातीला किती होती? एका गाडीची वेलॉसिटी 70 मीटर पर सेकंद आहे आणि ब्रेक लावल्यावरती 20 होते. मग अगोदर कोण होतं? किंवा साधं उदाहरण मी सांगतो. एका मुलीचे वजन 40 किलो आहे. एका मुलीचे वजन 40 किलो आहे आणि व्यायाम केल्याच्या नंतर ते 25 किलो होते. तर मला सांगा, म्हणजे व्यायाम केल्याच्या नंतर ते 25 किलो होईल. तर मला सांगा बरं, ह्याच्यामध्ये इनिशियल काय आहे ते? इनिशियल व्हेलॉसिटी काय सांगा, सॉरी, इनिशियल वजन किती आहे सांगा तिचं. एका मुलीचे वजन 40 किलो आहे आणि व्यायाम केल्यावरती ते 25 किलो होईल. झाली, साधी गोष्ट आहे. तसंच आहे इथं, ब्रेक लावल्याच्या नंतर 20 मीटर पर सेकंद व्हायलंय. कळलं का भक्ती? सांग बरं जरा. आपण प्रत्येक गोष्ट क्लिअर करणार, तुम्ही टेन्शनच घेऊ नका कशाचंच. कितीही वेळ लागू द्या. फिजिक्सचा चॅप्टर वेळ घेणार, लक्षात घ्या. पहिलाच चॅप्टर आहे पण खूप वेळ जाणार ह्याच्यात. पण हा असा चॅप्टर आहे की तुमचं फिजिक्सच डेव्हलप करून जाते बघा. आणि हे 11वी-12वी पर्यंत लागते बाळांनो. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. खूप प्रॉब्लेम सोडवायचे आपल्या ह्याच्यावर. तर इनिशियल वेलॉसिटी आहे 70, फायनल आहे 20, टाइम आहे 4 सेकंद. आणि 9वी-10वी मध्ये शिकण्यासारखं काय आहे? 9वी-10वी मध्ये शिकण्यासारखं जर काही असेल तर एक आहे मॅथमॅटिक्स आणि दुसरा आहे फिजिक्स. बाकी केमिस्ट्री पण तेवढं कामाचं नाही. तेवढं म्हणतोय म्हणजे तेवढं टेन्शन नाही. 11वी-12वी सुद्धा ते डेव्हलप होऊ शकतंय. आणि बायो तर सोडणं द्या, उगत लगेच कधी पण डेव्हलप होते. सोपं आहे. लॉजिक आणि कामाचं काय आहे शिकण्यासारखं, तर तुमचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स दोन्हीही तेवढेच कामाचे आहेत, हे लक्षात घ्या. मग आता फॉर्म्युला काय बाळांनो ऍक्सेलरेशनचा? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल व्हेलॉसिटी बघा 20 आहे, विसरू नका. छोटी असली तरीही जमते. आणि इनिशियल आहे 70 आणि टाइम आहे 4. आता 20 मधून 70 गेल्यावर बाळांनो -50 राहतात. 50 नाही, डिवायडेड बाय 4. आणि -50 डिवाइड बाय 4 केलं तर 4 1 4, हे मायनस आहे म्हणून उत्तर मायनसच येणार. उरला 1 झाले 10, 4 दुने 8, उरले 2, पॉइंट दिला 20 झाले, 4 पंचे 20 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ऍक्सेलरेशन आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता ह्या मायनसला खूप महत्व आहे बाळांनो. ऍक्सेलरेशन जर प्लस आलं तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. काय म्हणतात? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि जर मायनस आलं तर त्याला म्हणतात निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. काय म्हणतात? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला एक स्पेशल शब्द आहे रिटार्डेशन. काय आहे बोला? रिटार्डेशन. बहुत ही सही वर्ड है ये. So from now you have to remember that acceleration has two types. One is positive acceleration and one is negative acceleration or retardation. When there is positive acceleration आपण काय म्हणतो? velocity वाढत असते. आणि निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असलं की ब्रेक लावलेले असतात, म्हणजे व्हेलॉसिटी कमी होत असते. ह्या चॅप्टर मध्ये आता ह्या प्रॉब्लेम मध्ये व्हेलॉसिटी कमी झाली होती, 70 वरून 20 आली होती, आहे का नाही?
मग व्हेलॉसिटी ज्यावेळेस कमी होत असते त्यावेळेस ऍक्सेलरेशन निगेटिव्ह असतं, त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. आणि ज्यावेळेस व्हेलॉसिटी वाढत असते, बघा इथं वाढलेली आहे बघा, 30 पासून 60 पर्यंत गेली म्हणजे व्हेलॉसिटी वाढली. व्हेलॉसिटी वाढली की त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. व्हेलॉसिटी कमी झाली की त्याला म्हणायचं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येते. व्हेलॉसिटी वाढल्यावर मग ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते, मला सांगा बरं सर्वांनी. व्हेलॉसिटी वाढल्यावर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते, सांगा बरं. पॉझिटिव्ह. बहुत अच्छे. आणि व्हेलॉसिटी कमी होत असल्यावर हे पुन्हा साक्षीने एवढं मोठं लिहिलं बघा, पॉझिटिव्ह. फक्त प्लस लिहा रे बाळांनो, किंवा नुसतं पी लिहा. शॉर्टकट शिका तुम्ही. गुड. पी लिहायचं फक्त. श्रद्धा निगेटिव्ह नाही बेटा. व्हेलॉसिटी वाढली की पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी कमी झाली निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. किती सोपं, किती सोपं आहे रे, किती सोपं आहे. टेन्शनच घेऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणून तुमचं ऍक्सेलरेशन आलंय 12.5 मीटर पर सेकंद. किंवा तुम्ही असे म्हणू शकता रिटार्डेशन. पण रिटार्डेशन लिहिलं की मग निगेटिव्ह लिहायचं गरज नाही, समजून घ्यायचं की ते निगेटिव्हच आहे. मग ते मायनस नाही लिहायचं. 12.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिटार्डेशन लिहिलं की त्याला मायनस लावायची गरज आहे का, नाही. ठीक आहे. ओके. सो इन दिस केस acceleration is negative, which means velocity decreases. निगेटिव्हचा अर्थ काय, velocity डिक्रीज होते. चला चला हे तुम्ही करून दाखवा बरं. तिसरा क्वेश्चन. चला मी पाहतो तिसरा क्वेश्चन किती जण करतात. दिलेले आहेत भरपूर जणांनी, खूप छान उत्तर दिलेली आहेत. काहीच नाही बघा बाळांनो, काही जणांना जरा टेन्शन आलेलं आहे, जमलेलं नाही. बाकी बघा सिंपल आहे. व्हेलॉसिटी सुरुवातीला आहे 30. इज म्हटलंय ना, इज म्हटलं की सुरुवातीची. परंतु काय म्हटलंय, आफ्टर 10 सेकंद, 10 सेकंदानंतर सुद्धा, अल्सो म्हणजे सुद्धा, इट रिमेन्स सेम. व्हेलॉसिटी सेम राहते. सेम राहते म्हणजे बाळांनो फायनल व्हेलॉसिटी पण 30च आहे. असंच नाही याचा अर्थ इनिशियल व्हेलॉसिटी 30 आहे बघा. एका कारची व्हेलॉसिटी 30 मीटर पर सेकंद आहे, 10 सेकंदानंतर सुद्धा ती 30च राहते. अरे बाळांनो म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी पण 30, इनिशियल व्हेलॉसिटी पण 30, फायनल व्हेलॉसिटी पण 30, इनिशियल व्हेलॉसिटी पण 30, भागिले टाइम 10. काय टेन्शन घेऊ नका. पण 30 मायनस 30 झिरो होतं की रे बाळांनो. सो डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर येतं. सो ऍक्सेलरेशन 0 ह्याचा अर्थ काय कळला आपल्याला, व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. अरे किती छान आहे बघा. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आलं म्हणजे व्हेलॉसिटी वाढते, ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आलं म्हणजे व्हेलॉसिटी कमी होते.
ऍक्सेलरेशन 0 म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. बरोबर आहे का रे बाळांनो? ऍक्सेलरेशन 0 म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. 3 गोष्टी छान छान कळल्या. सो आपल्याकडे ऍक्सेलरेशनचे 3 टाईप आहेत बघा. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, झिरो ऍक्सेलरेशन. मी मुद्दाम कन्सेप्ट सांगण्याच्या अगोदर प्रॉब्लेम घेतले, जेणेकरून आता तुम्हाला आपोआपच कळतं. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय? इफ व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, जर व्हेलॉसिटी वाढत असेल देन ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय डायरेक्शन, हा हे खूप महत्वाचं आहे. अरे बापरे, आता जशी व्हेलॉसिटी एक व्हेक्टर आहे तसंच ऍक्सेलरेशन पण व्हेक्टर आहे, एवढं माहित असू द्या. ठीक आहे, आता हे जरा खूप कामाचं आहे, लक्ष द्या. ऍक्सेलरेशन पण एक व्हेक्टर आहे, त्याचं डायरेक्शन कोणीकडे असते? लावलेल्या फोर्सच्या दिशेमध्ये असते. म्हणजे समजा एखादी बॉडी अशी आहे आणि तुम्ही त्याला असं इकडे ढकललं तर ते ऍक्सेलरेशन पण इकडेच असते. मग साधी गोष्ट आहे, बॉडीची व्हेलॉसिटी समजा इकडे आहे आणि तुम्ही फोर्स पण काय लावला? इकडेच लावला. फोर्स इकडे लावला म्हणजेच ऍक्सेलरेशन इकडे लावलं. तर मला सांगा बरं, बॉडीची व्हेलॉसिटी वाढेल का कमी होईल? बोला रे बाळांनो. बॉडीच्या अगोदरची व्हेलॉसिटी म्हणजे बॉडी तिकडे पळत होती आणि तुम्ही त्याला पुन्हा तिकडेच ढकललं, व्हेलॉसिटी वाढेल का कमी होईल? व्हेलॉसिटी वाढेल का कमी होईल? बोला. इन्क्रीज. कमी कसं भक्ती? जरा विचार करा बाळांनो, मला सांगा, एखाद्या बॉडीची व्हेलॉसिटी म्हणजे पूर्वेकडे पळायला एक बॉडी असं इकडे पळायला आणि तुम्ही त्याला इकडेच ढकललं, वाढेल. म्हणजे ऍक्सेलरेशन इकडेच लावलं आणि व्हेलॉसिटी पण तिकडेच आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटीचं डायरेक्शन सेम असेल तर व्हेलॉसिटी वाढते. पण जर समजा बॉडी इकडे पळायलाय आणि तुम्ही त्याच्यावर फोर्स असा उलटा लावला, फोर्स असा लावला म्हणजेच ऍक्सेलरेशन असं लावलं, तर ह्या केसमध्ये व्हेलॉसिटी वाढेल का कमी होईल सांगा? ह्या केसमध्ये व्हेलॉसिटी वाढेल का कमी होईल? गुड 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 गुड. कळलं ना? मग जिथं व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन अपोजिट असतात डायरेक्शन मध्ये, तिथं व्हेलॉसिटी कमी होते आणि जिथं व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन सेम डायरेक्शन मध्ये असतात तिथं व्हेलॉसिटी वाढते. हे कळलं का? हा, म्हणजे हे आहे बघा पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, म्हणजे जिथं व्हेलॉसिटी वाढते आणि दोघांचं डायरेक्शन सेम आहे. आणि ह्याला म्हणतात निगेटिव्ह ऍक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन, जिथं की व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन उलट्या दिशेत आहेत आणि म्हणून व्हेलॉसिटी कमी होते. म्हणजे आपण एकंदरीत काय बघितलं, त्याला जर छानशा टेबल मध्ये आपण जर मांडलं तर असं दिसेल. छानशा टेबल मध्ये मांडूया. कसं मांडूया? छानशा टेबल मध्ये पहा जरा. बघा, आपण काय बघितलं, एक केस कशी आहे, बॉडीची व्हेलॉसिटी इकडे आणि तुम्ही फोर्स पण इकडेच लावला, बॉडी अगोदरच इकडे पळायला आणि तुम्ही ऍक्सेलरेशन पण तिकडेच लावलं, तिकडेच ओढायला सुरू केलं. दुसरी केस कशी आहे, बॉडीची व्हेलॉसिटी इकडे उजवीकडे किंवा ईस्टकडे आणि ऍक्सेलरेशन डावीकडे, म्हणजे अपोजिट. म्हणजे इथं काय म्हणणार आपण, व्हेलॉसिटी इज पॅरलल टू ऍक्सेलरेशन. दोघे एकाच डायरेक्शन आहे, सेम डायरेक्शन, सेम डायरेक्शन. आणि अपोजिट डायरेक्शन असेल त्याला अँटी पॅरलल म्हणतात बाळांनो. अँटी पॅरलल हा एक शब्द छान लक्षात ठेवा. अँटी पॅरलल, अपोजिट डायरेक्शन. velocity and acceleration have opposite direction. मग इथं ऍक्सेलरेशनला म्हणतात पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, इथं ऍक्सेलरेशनला म्हणतात निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. राईट? हा एक टेबल छान तुम्हाला बनवून देतोय मी. मग मग पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये व्हेलॉसिटी वाढते. अरे असं वरचा एरो केला की ह्याचा अर्थ वाढणे, खालचा एरो केला की कमी होणे, असे चिन्ह वापरता का नाही तुम्ही आतापर्यंत? काही पहिल्यांदाच व्हायले तुमच्यासोबत? सांगा बरं जरा. ऑलरेडी यूज करता का दिस इज न्यू युजिंग सच सायन्स? वाढण्याला वर एरो, कमी होण्याला खाली एरो, न्यू आहे का? बरं, चांगले वाटायलेत का? समजायलेत का असे चिन्ह? नोट्स अशाच बनवतात बाळांनो. हे 9वी मध्ये कसं आहे, 9वी मध्ये तुम्ही उगं 9वी पर्यंत उगं टाइमपास करत असता नोट्स बनवून. आता पुढे चालून मोठ्या मोठ्या एक्झाम असतात, एवढ्या नोट्स असतात, एवढं फास्ट लिहायचं असतंय की फापड पसार लिहायला जमत नाही. व्हेन ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह देन व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. अरे नाही, सरळ, इफ ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह देन, इथं लिहायचं देन व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. झालं, सिंपल, शॉर्टकट. राईट?
आणि when acceleration is opposite or negative, then velocity decreases. And when acceleration is zero, means you are having velocity but there is no acceleration, then acceleration is zero, then velocity is constant, velocity remains constant. तिन्ही केसेस कळल्या का रे बाळांनो? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, झिरो ऍक्सेलरेशन. कमॉन बोला. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, झिरो ऍक्सेलरेशन कळल्या? ओके, देन बाय बाय. म्हणजे बाय बाय म्हणण्यापेक्षा तुम्ही आता लिहायचे सर्वांनी. मी तुमच्या पुढे शेअर स्क्रीन करतोय. तुम्ही काय करा, सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. हा चला, कुठून लिहायचं? इथून लिहायचं बघा. चला ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. मी फोटो पण पाठवतो व्हॉट्सअपवर. ठीक आहे, हे तर काही नाही. हा, हे झालं का बघा. त्याच्यानंतर पुढचं. ठीक आहे, ठीक आहे. मी तुम्हाला काय करतोय आता, पाठवतोय. ठीक आहे, व्हॉट्सअपवर पाठवतोय, पाहून घ्या ते नोट्स.